हॅलो मित्रांनो, आपलं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल कृष्णा ब्लॉगमध्ये. मग हे पहा, आपण आलेलो आहे साई सेवा वॉशिंग सेंटरला. फेस वॉश सगळं प्रकारचं वॉशिंग करून भेटतात. आबा नाईकवाडी प्रोप्रायटर आहेत आणि त्यांच्याकडं कसं कसं काय काम होतं वॉशिंगमध्ये ते आपण दाखवणार आहे. पहिलं मॅटिन वगैरे काढून घेऊन त्याला हवा मारून घेणार, आतून पुसून घेणार. मग आपण पाहू यांच्याकडं कसं काम करतात वॉशिंगमध्ये. मग हे त्यांच्याकडं व्हॅक्यूम क्लिनर आणलं त्याने. आपण पाहणार आहोत ते घाण कसं साफ करतात आतमध्ये. इकडे स्टेअरिंग पासलं साफसफाई कसे केली जाते ते पाहणार आहोत. आणि कामगार सागर आणि आबा सेठ आपण पाहणार आहोत की कसे सफाई केले जाते. ब्लोअर लावतो. ब्लोअरने अख्ख्या पार कचरा ओढून घेतो हा ब्लोअर. त्याच्यात आतमध्ये बसतो सगळं घाण धूळ माती काही असो. तुम्ही पाहू शकता किती मस्त साफसफाई चालू आहे. गाडी पाहू शकतो. फेस वॉशिंग हे वाटतं मला याच्यावर व्हिडिओ बनवा. अकोल्यामध्ये आहे या प्रकारे तरी कुणी वॉशिंग करीत नाही. त्याच्यामध्ये काय काय करतं ते आपण पाहणार आहोत. मग पाहत राहा आमच्या यूट्यूब चॅनल कृष्णा ब्लॉग. हे पहा, मी पण दिसत आहे. पुढच्या सेट पसलं झालं तर मागच्या सेटला साफसफाई चालू आहे ब्लोअरने. आपण 1 मिनिट चर्चा करणार आहोत त्यांच्यापासून काय काय कसं कसं होतं का. आणि इथं सगळे बाईकचं पण वॉशिंग चालू आहे. मस्त निरमा बिरमा लावून एकदम टायर बियर घासून, टायर वगैरे घासून देता ना. हो सगळं. हां, टायर घासून पार हवा बिवा मारून चालू नाही झाली तरी हवा वगैरे मारून चालू करून देतात. काही अडचण नाही. आपण यांचं एक दुकानाच्या आवासे भेट द्यावा तर आवा सेटला विचारणार आपण काय काय हे पाहतो दाखवतो. पूर्ण मै खाली साफ झालेली आहे तरीसुद्धा थोडंफार आहे. तर तिकडून साफसफाई करणार आहे. ते धुवल्यानंतर पूर्ण दाखवणार आहे. त्याला वॉशिंग करून नंतर आतमध्ये सेंट वगैरे टाकून कागद टाकून देतात. आबा सेटला विचारणार आहोत किती दिवसापासून आपलं दुकान चालू आहे. गाडी किती खराब आहे पण पाहू शकता. धुवल्यानंतर कसं दिसते आपण पाहू. एकदम नवीन सारखं दिसणार आहे. चकाचकमध्ये सगळं काम होणार आहे. पाहत राहा आपला व्हिडिओ. पाहू शकता तर पूर्ण क्लीन झालेलं आहे. आतमध्ये ब्लोअरने सगळं घाण काढून घेतलं त्याने, कचरा विचरा. तरी अजून साफ करत राहिलं. भरपूर मेहनत घेतात. तर आबा सेठला विचारणार आहोत आपण किती वर्षापासून बिझनेसमध्ये आहात. मग
आबा शेठ, तुम्ही किती दिवसापासून हे गाडी वॉशिंगच्या बिझनेसमध्ये आहात किंवा मकॅनिक कामामध्ये? मेकॅनिक कामाला आता मला झाले 25 वर्ष. हां, आणि गाडीचं गाडी वॉशिंग वॉशिंगला झाले 5 वर्ष. 5 वर्षापासून ते काम करीत आहेत आणि यांच्याकडे मुलं बी राहतात कामाला आणि एकदम साफसफाईने काम होणार. कस्टमरचं समाधान ह्याचे यांची पावती राहते. तेव्हा आपण पाहत राहा आमच्या चॅनल. आता हे पाणी मारायचं काम चालू आहे. आबा फेस वॉशिंग आहे ना? फेस वॉशिंग करणार आहे. आपण विचारून घेतलं फेस वॉश आहे का निरमा वॉशिंग आहे. फेस वॉशमध्ये कसं मारितं, फेस कसं करतो ते आपण दाखवणार आहे. मग हे पाहू शकते फेस वॉशची बाटली. एवढं बाटलीत होईल का? होईल ना? आपण पाहू एवढं बाटली तर गाडी पूर्ण होते का नाही. ते लिक्विड आहे, त्याच्यामध्ये फेस कसा तयार होतो पाहणार आहे आपण. तो फेस किती होतं, काय होतं, निरमापेक्षा चांगलं निघतं का नाही. सगळीकडून पाणी मारून राहिलं आहे. पाणी मारल्यानंतर फेस मारणार आहे. हे सगळीकडून पाणी मारून होत आलेलं आहे. मग आता इथून नंतर फेस मारणार आहे. फेस मारल्यावर दाखवणार किती फेस होतं. ते पाहू शकतं त्या बाटलीने कसं फेस मारतं. एकदम दुधासारखं गाडी सफेद झालेली आहे. किती घाण दिसत होते ते पाहू शकतो. संपूर्ण गाडी सफेद झाली. दूध जास्त नाही, दुधाने अंघोळ घातली गाडीला. एवढं फेस होतं ते फेस वॉशिंगचं. एक नंबर वॉशिंग होतं. पाहू शकतो पार किती घाण होतं. एकदम गाडी दुधाने जास्तने अंघोळ केली, त्याचे अभिषेक केला काय असं वाटतं. किती मस्त होतं. आपण पाहू शकतो एकदम निर्माने सुद्धा एवढं फेस होत नाही तेवढं. तरी बाटली तेवढं शिल्लक राहिलं. फार कमी लागतं आहे. लिक्विड आहे. लिक्विड त्याच्यानंतर ते फेस केल्यानंतर त्याला चोडायचं फडक्याने. खूप घाई करावं लागते धुवायला, नाही तर फेस वाढून गेल्यावर चांगलं निघत नाही. मग आता दोघे जण लागले, जमले आहेत गाडीला. टायर बियर सगळं साफ करून घेतात फेसने. पूर्ण डाग वगैरे निघून जातात. खूप घाई करावं लागतं ते फेस चढवलं. वाढून गेल्यावर काही उपयोग होत नाही. 2 माणसं जमले, तुम्ही पाहू शकता. 2 माणसं लागल्यावर मग किती लवकर काम होईल. आपण बी यांच्या वॉशिंग सेंटरला भेट देऊ शकतो. आबासाहेब नाईकवाडी. मोबाईल नंबर पाहून घेऊ शकतो. मोबाईल नंबर आपण पाहू शकतो. किती घाण निघलं त्या फेसने. गाडी खूप भरेल होती. असं वाटत नव्हतं एवढं घाण निघेल, पण गाडी खूप मडेल होती. आपल्याला बी आश्चर्याचा धक्का बसेल फेस वॉशिंगने काय होतं. पाहू आता परत त्याला पाणी मारायचं काम चालू झालेलं आहे. साप वगैरे सगळं पाणी मारून घेतो. एकीकडे पाणी मारायचं काम चालू आहे, एकीकडे चोडायचं. जिथं जिथं राहिलेलं तिथं लगायचं फडके मारून घ्यावं लागतं. फडक्याने चोडून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याचं आतून पॉलिश येईल, काचेला पॉलिश येईल. आणि स्प्रे वगैरे मारतं ना? हो. हा, स्प्रे मारतात सुगंध याला. परफ्यूम वगैरे आतून मारून देतात मस्तपैकी. त्याच्यानंतर आतून पॉलिश करून मग खाली जिथं ड्रायव्हर आणि
मालक बसतात तिथं पेपर वगैरह टाकून मस्त तुम्हाला दाखवणारच आहे तुम्ही. वॉशिंग करना खेल नहीं बच्चों का, तेल निकल जाता अच्छे अच्छों का. तेव्हा हे गोष्टी स्वतः करीत असेल मालक करत होतो. कामगार कधी बी पडून जातात हे वॉशिंग सेंटरवाल्याच्याकडून. तेव्हा तुम्ही पाहू शकता मालक स्वतः जमलेले आहेत आणि स्वतः केल्याशिवाय कस्टमर बी टिकत नाही. त्याला म्हणतं कामाचे धडाडे, काम करायचे. जे अखंड राहतं त्या मालकाकडेच राहतं. आपण पाहू शकतो धुवून झालेले गाडी आता कशी दिसत आहे. एकदम न्यू ब्रँड जसं इतकं मस्त. पुढं घाण बिन ठेवलं नाही, काही नाही. ते काढून बाजू लावणार आणि त्याला पॉलिश करून सगळ्या गोष्टी करणार आहेत. परफ्यूम मारणार बाजूला घेऊन. त्यांना दुसऱ्या गाड्या राहतात परत धुवायला. आपण पाहू शकतो याच्या शेजारी ही गाडी सुद्धा वॉशिंग करून ठेवलेला आहे त्याने. किती मस्त चकाचक झालेलं आहे. म्हणून लोक आबा सेटचं नाव काढतात. साई सेवा वॉशिंग सेंटरला भेट द्या असं लोक सांगतात. ते पुसून राहिले आता सगळे कोण पुसून घेणार. पार काचा आतून बाहेरून सगळं पुसून मग इथं काम होतं. आपण बी एकदा अवश्य भेट द्यावा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करावे, सबस्क्राईब करावे. आम्ही खूप मेहनत घेतो व्हिडिओ बनवायला, बराचसा टाईम बी जातो. आपण डॅशबोर्ड वगैरे सगळं फडक्याने पुसून घेतात. खूप सुंदर काम करतात. गाडी पहा ना आता जसकने एकदम न्यू ब्रँड आहे. इतक्या भारी साफसफाई करून धुवून घेऊन पॉलिश मारून देतात. आतून बी काचा पुसावं लागतं. पहा 2-4 कपडे लागतात त्याला पुसायला. और सगळे दरवाजे वगैरे पुसून घ्यावं लागतात. 4 दरवाजे खालून वरून काचा बीचा आतून बाहेरून पुसावं लागतं. म्हणून